नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नक्षत्रानुसार 2025 चे पर्जन्यमान। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा। रोहिणी नक्षत्र 25 मे ते 8 जून। मे महिन्याच्या उत्तरार्धात पूर्व मोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल। 1 जूनच्या जवळपास केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होण्याची शक्यता असून 20 मे ते 8 जून या काळात मोठे पाऊस होतील। 2 ते 7 जून मोठी वृष्टी होईल। पश्चिम किनारपट्टी, मुंबई, कोकण, गोवा या प्रदेशात मोठे पाऊस होतील। मृग नक्षत्र 6 जून ते 21 जून। या नक्षत्रावर पूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल। दक्षिण पश्चिम भारत, मुंबई, कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या प्रदेशात चांगली वृष्टी होईल। 11 ते 17 जून व 17 ते 20 जून या तारखांना मोठे पाऊस होतील। आद्रा नक्षत्र 23 जून ते 5 जुलै। या नक्षत्रावर पूर्ण महाराष्ट्रात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते। रवी गुरु युतीमुळे अनेक ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण होईल। कोकण, मुंबई बरोबर सांगली, कोल्हापूर या प्रदेशातील जनजीवन मोठ्या पावसाने विस्कळीत होईल। 20 ते 24 जून, 27 ते 30 जून, 4 ते 5 जुलै सर्वत्र मोठी पर्जन्यवृष्टी संभवते। पुनर्वसू नक्षत्र 6 जुलै ते 19 जुलै। या नक्षत्रावर सुद्धा सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी संभवते। मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या ठिकाणी पूर सदृश्य स्थिती निर्माण होईल। नद्या, धरणे यांची पातळी वाढेल। जुलैमधील सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होईल। 6 ते 8 जुलै, 11 ते 17 जुलै या काळात मोठे पाऊस होतील। पुष्य नक्षत्र 30 जुलै ते 2 ऑगस्ट। या नक्षत्रावर पूर्वार्धात सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी संभवते। मात्र उत्तरार्धात पावसाचा जोर कमी झाला तरी दरड कोसळणे, ढगफुटी, घरांची पडझड, मोठे अपघात, भूकंप, भूस्खलन यांमधून मोठी हानी संभवते। 22 ते 24 जुलै, 27 ते 31 जुलै या काळात मोठ्या पावसाने किंवा दुर्घटनांमधून हानी होईल। आश्लेषा नक्षत्र 3 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट। या नक्षत्रावर खंडित वृष्टी होण्याची शक्यता असून हवेतील उष्णतेमध्ये वाढ होईल। मात्र काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन, भूकंप यासारख्या घटनांमधून मोठी हानी संभवते। घरांची पडझड, शेतीचे नुकसान संभवते। 5 ते 19 ऑगस्ट, 12 ते 14 ऑगस्ट मोठे पाऊस होतील। मघा नक्षत्र 17 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट। या नक्षत्रावर अल्पवृष्टी संभवते। कमी पावसामुळे काही प्रदेशात दुष्काळ सदृश्य स्थिती राहील। पिकांचे नुकसान या काळात संभवते। 17 ते 23 ऑगस्टला उत्तर महाराष्ट्र व उत्तर भारतात मोठी वृष्टी होईल। पूर्वा नक्षत्र 30 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर। या नक्षत्रावर मध्यम वृष्टी संभवते। अनेक ठिकाणी साधारण स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील। पावसात मोठा खंड पडेल। अनेक भागात पावसाअभावी शेतीचे नुकसान संभवते। दुष्काळ सदृश्य स्थिती राहील। 2 ते सप्टेंबर, 8 ते 10 सप्टेंबर बऱ्यापैकी पाऊस पडेल। उत्तरा नक्षत्र 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर। या नक्षत्राच्या पूर्वार्धात पावसात खंड राहील। अल्पवृष्टी होईल, मात्र उत्तरार्धात चांगली पर्जन्यवृष्टी संभवते। सुरुवातीला अल्पवृष्टी संभवते। उत्तर भारतात मोठे पाऊस होतील। 17 ते 19 सप्टेंबर, 22 ते 24 सप्टेंबर मोठी पर्जन्यवृष्टी संभवते। हस्त नक्षत्र 27 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर। नक्षत्रांच्या पूर्वार्धात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते। मात्र उत्तरार्धात अल्पवृष्टी संभवते। दक्षिण भारतात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते। 29-30 सप्टेंबर, 4 ते 7 ऑक्टोबर या तारखांना मोठे पाऊस होण्याची शक्यता राहील। चित्रा नक्षत्र 10 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर। पूर्ण नक्षत्र कोरडे जाणार असून उष्णतेमध्ये मोठी वाढ होईल। पावसाअभावी पिकांचे नुकसान संभवते। अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती राहील।
11 ते 14 ऑक्टोबर, 19 ते 21 ऑक्टोबर काही भागात पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता राहील. स्वाती नक्षत्र 24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर नक्षत्राचा पूर्वार्ध कोरडा राहील. सुरुवातीला अल्पवृष्टी संभवते. उत्तरार्धात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी होईल. दक्षिण पश्चिम प्रदेशात पाऊस होण्याची शक्यता राहील. 28 ते 30 ऑक्टोबर, 1 ते 4 नोव्हेंबर या काळात पर्जन्यवृष्टी संभवते. वादळी पावसाने नुकसान होईल. विशाखा नक्षत्र 6 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर या नक्षत्रावर पूर्वार्धात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी होईल. अनेक ठिकाणी वादळी पावसाने नुकसान संभवते. 7-8 नोव्हेंबर, 10 ते 12 नोव्हेंबर, 17 ते 19 नोव्हेंबर या तारखांना मोठे पाऊस होण्याची शक्यता राहील. पर्जन्यमानाचा एकूण विचार करता या वर्षीचे 2025 चे पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता असून कमी पावसामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती निर्माण होईल. पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुढील वर्षात जाणवणार असून पिकांचे उत्पादन कमी होईल. त्यामुळे महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. या उलट भूकंप, वादळे, ढगफुटी, भूस्खलन, अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींमधून हानी होण्याची शक्यता वाटते. या वर्षी पूर्वार्धात समाधानकारक पर्जन्यवृष्टी होईल. मात्र उत्तरार्धात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ पडण्याची शक्यता राहील. मे महिन्यात उष्णता वाढून पूर्व मोसमी पावसाने जनजीवन विस्कळीत होईल. मे महिन्यात मोठे पाऊस होतील. तसेच 1 जूनच्या जवळपास मान्सूनचे आगमन केरळ किनारपट्टीवर होईल व महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने 16 जून पासून मान्सून सक्रिय होईल. 16 जून ते 15 जुलै या टप्प्यात महाराष्ट्रात मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. पश्चिम किनारपट्टी, कोकण, मुंबई या प्रदेशात पूरसदृश्य स्थिती निर्माण होईल. अतिवृष्टीमुळे या काळात नुकसान संभवते. 15 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. मात्र 2 ऑगस्ट नंतर अल्पवृष्टी होण्याची शक्यता असून उत्तरार्धात कमी पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान होईल. अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण होईल. यानंतर परतीचा पाऊस 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात मोठ्या प्रमाणात होईल. दक्षिण भारतात अतिवृष्टी, वादळे यामुळे हानी संभवते. एकूण विचार करता 2025 मध्ये मे महिन्यात पूर्व मोसमी पाऊस होणार असून जूनच्या सुरुवातीला मान्सून दाखल होईल. महाराष्ट्रात 16 जून ते 15 जुलै, 2 ऑगस्ट सर्वत्र चांगली पर्जन्यवृष्टी राहील. तर 2 ऑगस्ट नंतर अल्पवृष्टी संभवते. तर परतीचा पाऊस 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान मोठ्या प्रमाणावर होईल. एकूण पर्जन्यमान सरासरीच्या 90% होण्याची यावर्षी शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.